मी समाजसेवक परमेश्वर रामचंद्र घोडके। काल रात्री 8 वाजल्याच्या दरम्यान ग्रामपंचायत मोजे सोयमान तालुका आष्टी जिल्हा बीड ही ग्रामपंचायत एका व्यक्तीने तिचं मुख्य दरवाजा तोडलाय, त्यानंतर आत गेले आणि शासकीय कागदपत्र जाळून टाकले। ही घटना लोकशाही या घातक घटना आहे। ही इतिहासात सोयमान गावात ही प्रथमतः घटना घडली। ती घटना इतक्या तीव्र शब्दात मी या घटनेचा निषेध करतो की त्यात माझे शब्द नाहीत। आणि या ज्या कोणी ह्या व्यक्तीने ही घटना केली त्याला इतकं कठोर आणि इतकं कडक शासन होणं गरजेचं आहे, कारण ही लोकशाहीच्या काळीमा फासणारी घटना आहे। या घटनेचा प्रथमदर्शनी ज्या काही व्यक्तींनी ही घटना घडवली त्या व्यक्तीचं मानसिक संतुलन किंवा त्या व्यक्तीला त्या गोष्टीपर्यंत प्रवृत्त होण्यासाठी ज्या काही लोकांनी मदत केली त्यांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। जर कोणी असते तर या घटनेची दुसरी बाजू सांगताना मला एक नम्रतापूर्वक सांगावं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी लोकशाही दिली आणि त्या लोकशाहीत आपण जी जगतो त्या लोकशाहीचा आपण वेगळ्या पद्धतीने किंवा ज्या संविधानिक पदावर आपण आल्यानंतर त्या पदाचा आपण दुरुपयोग करतो, त्यामुळे तशा घटना घडत नाहीत ना। कारण सोयमान ग्रामपंचायतमध्ये गेल्या 3 वर्षापासून एक सुद्धा ग्रामसभा झाली नाही। नवे 1 रुपयाचाही हिशोब हा जनतेला आतापर्यंत माहीत नाही। तुमचं घरकुल असन, तुमचं संडास असन, तुमचं शेततळे असतील, तुमचे फळबाग असतील किंवा तुमची कोणतीही वैयक्तिक लाभासाठी जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर त्यासाठी ग्रामपंचायतमध्ये आधी पैसा द्यावा लागतो। म्हणजे साधा तुम्हाला घरकुलाचा एक हप्ता काढायचा असेल तर पहिल्या हप्त्यासाठी 3,000, दुसऱ्या हप्त्याला 5,000, तिसऱ्या हप्त्याला जो मोठा हप्ता असतो त्यासाठी 10,000 असे जर ग्रामपंचायतचे पदाधिकारी जसे एका हप्त्यासाठी 25 आणि 20 हजार रुपये घेत असतात, तर सध्या 65 घरकुलांचे काम ऑलरेडी निम्मे झाले आहेत आणि ऑलरेडी आणखीन बरेच काम होणे येतं। म्हणजे एक आर्थिक मावेजा जमा करायचं हे एक साधन आहे। आणि त्याच माध्यमातून ही जी घटना घडली याच्यात जे संशयित आरोपी आहेत त्यांना सुद्धा निवडणुकीपूर्वी घरकुलाचं त्याचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर त्यांच्यासोबत काय व्यवहार झाला। कारण ज्या वेळेस ही घटना घडली प्रथमदर्शनी ज्या लोकांनी या घटनेची माहिती केली, ज्या लोकांनी याच्याविषयी पाहणी केली त्या लोकांच्या सांगण्यावरून असं दिसतं की घरकुल आणि मला पैसे किंवा माझं घरकुल कुठे या रोज भावनेतून ही घटना घडली। म्हणजे आपण कुठंतरी एखाद्या संविधानिक पदावर आल्याच्या नंतर आपण जर आपले पोट भरायसाठी संविधानिक पदावर येऊन जर त्याचा दुरुपयोग करीत असन आणि त्याचा उद्रेक होऊन जर जनतेतून असे जर शासकीय कार्यालय फोडायचे लोक लागले असतील तर मायबापांनो ही खूप निंदनीय गोष्ट आहे। जो कोणी आरोपी असेल त्या होता होईल तेवढी कडक आणि अति त्वरित सजा झाली पाहिजे। कारण आरोपी मोकाट होता कामा नाही। कारण आज रात्री घटना आज दुपारी एफ आय दाखल होतो, म्हणजे याच्यात कुठंतरी तथ्य नाही। कारण अति त्वरित गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। आणि मला यासोबत मला सांगायची सर्व राजकीय पार्ट्यांना मला सांगायचं आहे की हे असे माणसं किंवा अशा पक्ष पार्ट्या वाढून थोडं थांबणं गरजेचं आहे। कारण काय आहे की ह्या लोकांपासून गुन्हेगारी वाढत चालली। याला गुन्हेगारी बळ द्यायला सुद्धा तुम्ही आम्ही जिम्मेदार आहेत म्हणा सुद्धा काही अडचण नाही। कारण काहीतरी आमिष दाखवायचं आणि त्या आमिषाच्या पुढं न झाल्याच्या नंतर ही घटना त्या आमिषाचं एक प्रतीक आहे। माझं भारतीय संविधानानुसार माझी लोकशाही ती माझी ग्रामपंचायत झाली, ह्या गोष्टीचं मला खूप दुःख आहे। नवे अशा घटना पुन्हा होऊ नयेत आणि नवे त्या माणसाला 100% सजा झाली पाहिजे आणि दोन्ही बाजूचा विचार करून योग्य ती दोन्ही व्यक्तीवर दोषींवर कारवाई झाली पाहिजे ही समाजसेवक परमेश्वर घोडकेची माफक अपेक्षा आहे। धन्यवाद।